आज मी तुम्हाला सांगणार आहे काही सोप्या पण महत्वाच्या अशा ब्रेन बूस्टिंग ऍक्टिव्हिटीज तुमच्या लहानग्यासाठी। नेहमी आपण या शोधत असतो की आपले बाळ अजून अजून हुशार होण्यासाठी आपण त्याला काय बरे खायला घालावे किंवा त्याला काय काय खेळणी आणून द्यावीत। तर पालकांनो, याचे उत्तर आहात तुम्ही स्वतः। तुम्ही स्वतः बाळासोबत घालवलेला वेळ हा सर्वात महत्वाचा आहे तुमच्या बाळाचा मेंदू अधिकाधिक विकसित होण्यासाठी। आपल्या बाळाशी भरपूर बोला। बाळ जरी तुम्हाला उत्तर देत नसेल तरी त्याचा मेंदू हा प्रत्येक शब्द अब्सॉर्ब करत असतो। बाळा, आज आपण इथे आहोत, आज आपण हे खाल्ले, अशा छोट्या छोट्या वाक्यांमधूनच त्याची लँग्वेज डेव्हलपमेंट ही होत असते। तुमचा आवाज हा तुमच्या बाळासाठी सर्वात सेफ आणि सुदिंग असतो। त्यामुळे बाळाला अंगाई गीते म्हणून दाखवा, राईम्स म्हणून दाखवा। यामुळे बाळाचे ऑडिटरी आणि मेमरी स्किल्स हे वाढण्यास मदत होते। बाळाला रोज टमी टाइम्स अवश्य द्या। ते बाळाच्या ब्रेन बॉडी कोऑर्डिनेशन साठी खूप महत्वाचे असते। बाळाला ब्लॅक अँड व्हाईट कार्ड्स, ब्राईट कलर्सची खेळणी ही सुद्धा आवश्यक खेळायला द्या, जे की बाळाची दृष्टी आणि फोकस इम्प्रूव्ह करतात। बाळाला क्लॉथ बुक्स, पिक्चर बुक्स सुद्धा दाखवा। वेगवेगळ्या वस्तू आणून त्याचे नाव काय आहे यासोबत ते दाखवा। याने बाळाचे ब्रेन कनेक्शन्स मजबूत होण्यास मदत होते। बाळाला वेगवेगळे टेक्स्चर्स असलेले पदार्थ, थंड, गरम असे पदार्थ यांचा स्पर्श जरूर करवा। त्यामुळे बाळाची अधिकाधिक सेन्सरी डेव्हलपमेंट होण्यास मदत होते। हल्ली बऱ्याच बेबी जिम्स किंवा बेबी प्ले मॅट्स मध्ये एक आरसा दिलेला असतो। त्या आरशामध्ये जेव्हा बाळ स्वतःला बघून हसते, रडते, खेळते, तर ती बाळाची सेल्फ अवेअरनेसची सुरुवात आहे। तर असे खेळही बाळाला खेळू देत। तर बाळ जेव्हा दूर ठेवलेले रॅटल्स, टॉईज हे पकडायला जातो, तेव्हा त्याचे मोटर स्किल्स, ब्रेन कोऑर्डिनेशन मजबूत होण्यास मदत होते। तसेच बाळाला आईने केलेला मसाज हाही उपयुक्त ठरतो। ते बाळाच्या इमोशनल बॉन्डिंग तसेच न्यूरल डेव्हलपमेंट साठी महत्वाचे असते। तसेच बाळाला रोज खाली फिरायला घेऊन जा। त्याला निसर्ग, हवा, पक्ष्यांचे आवाज, प्रकाश या सगळ्या गोष्टींचे सुद्धा एक्सपोजर, कारण तेच तर बाळाच्या मेंदूसाठी नॅचरल स्टिम्युलेशन आहे। आणि हो, सर्वात महत्वाचे, बाळाला स्क्रीन टाइम नाही तर फेस टाइम हा महत्वाचा आहे। मोबाईल पेक्षा तुमचा चेहरा, टीव्ही पेक्षा तुमचा आवाज आणि महागड्या टॉईज पेक्षा तुमचा स्पर्श हा महत्वाचा आहे। तुमच्या बाळाच्या स्ट्रॉंग ब्रेनची सुरुवात ही तुमच्या आणि बाळाच्या स्ट्रॉंग बॉन्डिंग पासून होत असते। व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास तो इतर पॅरेंट्स सोबतही शेअर करा। आणि तुमच्या जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये त्या मला विचारू शकता। धन्यवाद।